40-42 हजार कोटीत पूर्ण होणारा रस्ता 1,10,000 कोटी रुपये पूर्ण करायचं आणि त्यातून 50-60 हजार कोटी रुपये खिशात घालायचे। त्याच पद्धतीनं या शक्तीपीठ महामार्गाच्या भरावामुळे पाणी तुंबून राहणार आहे आणि महापुराचा एक मोठा धोका निर्माण होणार आहे। कारण मुंबईमध्ये सुद्धा अनेक मुलींचा अशाच प्रकारे विनयभंग पोलिसांनी केलेला आहे। कारण पोलिसांच्यावर यांची वचक नाही, पोलिसांनी आमच्या लेकीबाळींच्या वाबरूला हात घातलेला आहे। नमस्कार दर्शको, तरुण भारत संवादमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। शक्तीपीठ महामार्ग जे प्रकरण ते दिवसेंदिवस तापत असल्याचे चित्र पाहायला मिळते आणि आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी नंदवाड येथे पायी दिंडी घालत ते विठुरायाला साकडे घालण्यासाठी चालत आहेत। आपण त्यांच्यासोबत आहे, आपण त्यांचं म्हणणं जाणून घेऊया। नमस्कार सर, आज तुम्ही पायी दिंडी करत आहात शक्तीपीठ महामार्ग विरोधात, काय आहे? हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे त्याचे काही एक गरज ना कोल्हापूर जिल्ह्याला आहे ना महाराष्ट्राला आहे। कारण 13 जिल्ह्यातून 856 किलोमीटर लांबीचा हा जो रस्ता आहे, हा रस्ता सध्या प्रचलित असणाऱ्या नागपूर रत्नागिरी हायवेला समांतर आहे कोल्हापूर पर्यंत। आणि कोल्हापूरहून गोव्याला जाणारे 7 रस्ते आहेत, त्या 7 रस्त्यावर कधीही वाहतूक कोंडी होत नाही। म्हणजे कोल्हापूरहून गोव्याला जाणाऱ्याची सुद्धा गरज नाही। तसं असताना 40-42 हजार कोटीत पूर्ण होणारा रस्ता 1,10,000 कोटी रुपये पूर्ण करायचं आणि त्यातून 50-60 हजार कोटी रुपये खिशात घालायचे, हे कारस्थान सध्या चालू आहे। 25,000 एकर जमीन शेतकऱ्यांची बेचिराख होणार आहे, त्यातली 20,000 एकर जमीन ही बागायती आहे। शेतकऱ्यांनी स्वतःच्या सातबाऱ्यावर कर्ज काढून पाणी आणलेलं आहे लांबून, आणि ते सगळं नष्ट होणार आहे। शिवाय या महामार्गाला भराव टाकल्यामुळं महापुराचा धोका कोल्हापूर जिल्ह्याला निर्माण झालेला आहे। जसं शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यामध्ये 15-15 दिवस नद्यांचं पाणी ओसरत नाही, कारण पुढे कर्नाटकामध्ये पाणी मंद गतीनं जातं, त्याच पद्धतीनं या शक्तीपीठ महामार्गाच्या भरावामुळं पाणी तुंबून राहणार आहे। पन्हाळा असेल, करवीर असेल, राधानगरी असेल, भुदरगड असेल किंवा आजरा चंदगड असेल, या तालुक्यामध्ये पाणी तुंबून राहणार आहे 15-15 दिवस आणि महापुराचा एक मोठा धोका निर्माण होणार आहे। आणि म्हणून गरज नसलेला आणि स्थानिक जनतेला त्रास देणारा आणि स्थानिक जनतेला कसलाही उपयोगाचा नसलेला हा रस्ता केवळ काही राजकीय नेत्यांच्या खिशामध्ये 50-60 हजार कोटी रुपये जावेत, यासाठी जर अट्टहास केला जात असेल तर बा पांडुरंगा आम्हाला आता वाचव, त्यांच्यापासून वाचव। म्हणून पांडुरंगाला साकडं घालण्यासाठी आज आषाढी एकादशीला ही दिंडी आम्ही घेऊन आलेलो आहोत। आज सकाळी पंढरपुरात मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक पांडुरंगाची पूजा केली आहे। त्या पूजा करणाऱ्या मुख्यमंत्र्याला पांडुरंगा सुबुद्धी दे आणि आम्हाला त्यांच्या कचाट्यातून वाचव, असं साकडं घालायला आम्ही इथं आलेलो आहोत। वारंवार विरोध करून सुद्धा सत्ताधाऱ्यांकडून हा अट्टहास धरला जातो शक्तीपीठाचा, मग आगामी काळात तुमची भूमिका असणार आहे? हा रस्ता कसल्याही परिस्थितीत आम्ही होऊन देणार नाही, त्याचा सर्वे करून देणार नाही आणि सर्वे करायला येणाऱ्यांना आम्ही शेतात सरकारी अधिकाऱ्यांना सुद्धा पाय टाकून देणार नाही। संविधानानं आम्हाला आमच्या मालमत्तेचं रक्षण करण्याचा अधिकार दिलेला आहे, तो अधिकार वापरून आम्ही यांना पळवून लावू। तर आपला कोल्हापूर जिल्ह्याचा शक्तीपीठ महामार्ग हा तापत मुद्दा आहेच, पण आता देशामध्ये काँग्रेस जनता पार्टीचं जे आंदोलन चालू आहे आणि 20 ऑगस्ट रोजी ज्या त्या मुलांना मारहाण ज्या अमानुषपणे केली, त्याकडे तुम्ही एक राजकीय नेते म्हणून कसं बघताय? अतिशय अमानुष अशी मारहाण आहे। अनेक ठिकाणी मुलींचा विनयभंग सुद्धा पोलिसांच्याकडून केलंय। खलरक्षणाय हे जे काही ब्रीदवाक्य आहे ते पोलीस पाळताना दिसत नाहीत। म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचा अमित शाह जे देशाचे गृहमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस जे राज्याचे गृहमंत्री आहेत, कारण मुंबईमध्ये सुद्धा अनेक मुलींचा अशाच प्रकारे विनयभंग पोलिसांनी केलेला आहे। म्हणजे हे दोघंही गृहमंत्री नालायक ठरलेले आहेत, गृहमंत्री राहायला पात्र नाही आहेत, कारण पोलिसांच्यावर यांची वचक नाही किंवा यांनीच फूस लावल्यामुळं पोलिसांनी आमच्या लेकीबाळींच्या वाबरूला हात घातलेला आहे। ही अतिशय संताप आणणारी गोष्ट आहे। मुख्यमंत्री म्हणत आहेत की महाविकास आघाडीच्या काळात सुद्धा पेपरफुटी प्रकरण झालं होतं, त्याविषयी काय बोललं जात नाही, मग आता का बोललं जातं असं त्यांचं मत आहे। मग तुमचं काय मत आहे? ज्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचं सरकार नव्हतं
त्यावेळी पेपर फुटल्यानंतर त्यांच्या पक्षाच्या नेत्याने आवाज उठवलेला नव्हता असं मुख्यमंत्री सांगतायत का? विरोधी पक्षाचं कामच आहे, जे चुकीचं असेल त्याच्यावर आवाज उठवणं आणि सरकारला धारेवर धरणं हे त्यांचं कामच आहे. आता तुम्ही पाहिलं असेल माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपलं मत मांडलं आहे. शक्तीपीठ महामार्ग. आता आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया पाहिल्या असतील. शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होऊन देणार नाही, मुख्यमंत्र्यांना पांडुरंग सद्बुद्धी देव अशा प्रतिक्रिया त्यांनी मांडलेल्या आहेत. यासोबतच